खूपच टेस्टी आज बनवली अशी घरी टम्म फुगलेली पाणीपुरी आणि त्यासोबत आलू बटाट्याची अशी टिक्की आणि कांदा आणि कच्च्या कैरीचं पाणी. खूपच टेस्टी. मुलांना तर खूपच आवडली. व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तर मग चला लागूया रेसिपीला. 1 वाटी हरभरा, 1 वाटी वाटाणा छान भिजत घातलं होतं आणि त्यामध्ये आता छान आपण स्वच्छ धुवून घेतलं आणि 3 ते 4 बटाटे घेतले. स्वच्छ साली काढून असे आपण सोलून घेतले, कट करून घेतले आणि बटाटा, वाटाणा आणि हरभरा, हळद, मीठ आणि गरजेपुरतं पाणी छान कुकरला शिजवून घेऊया. तोपर्यंत आपण कैरी स्वच्छ धुवून ते कट करून घेतलेली आहे. आता आपण पाणीपुरीचं पाणी बनवणार आहोत. आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठच टाकून घ्यायचं, दुसरं कोणतेही जिन्नस नाही. खूप टेस्टी होते. आता कच्ची कैरी, हिरवी मिरची, पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर हे जिन्नस आलं टाकून आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. खूपच टेस्टी अशी झटपट होते आणि खायला खूप टेस्टी. आता गरजेपुरतं पाणी आणि आमचूर पावडर, चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. आता हे पाणी आपलं पाणीपुरीचं तयार झालेलं आहे. आता कढईमध्ये तेल गरम झालं की छान आपण अशी टम्म फुगलेल्या पाणीपुरी तळून घेतल्या. बटाटा, हरभरा, वाटाणा छान मॅश करून घेतलं आणि त्यामध्ये आता आपण कांदा, कैरी टाकून घेतलं आणि पाणीपुरी अशी आता आपण छान अशी पुरीमध्ये असं बॅटर भरून घेतलं आणि थोडंसं चटपटीत पाणी भरून छान आपली अशी टेस्टी अशी पाणीपुरी तयार झाली. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा.